तर शेतकऱ्यांच्या पाठीशी जय महाराष्ट्र कायम आहे। सावकाराच्या छळापासून शेतकऱ्याची सुटका करण्यात आलेली आहे। जय महाराष्ट्र म्हणजे जबाबदार बातमीदारी। कर्जबाजारी शेतकऱ्याच्या किडनी विक्री प्रकरणामुळे राज्यामध्ये एकच खळबळ ही उडाली होती आणि ही बातमी सर्वात आधी जय महाराष्ट्रने दाखवली होती, जगासमोर आणली होती। कंबोडियामध्ये किडनी विक्रीस प्रवृत्त करणारा एजंट व्यवसायाने इंजिनियर असलेल्या मल्लेश हा होता। हा एजंट डॉक्टर कृष्णा बनून सोलापुरामध्ये सक्रिय होता। त्याला अटक करण्यात आली आहे। मल्लेश याने चंद्रपूर जिल्ह्यातील रोशन कुळे यांना कंबोडियामध्ये किडनी विक्रीस प्रवृत्त केलं होतं। स्वतःची आर्थिक अडचणीतून सुटका करून घेण्यासाठी आरोपी मल्लेश हा उपद्व्याप करत होता, हे आता उघड झालंय। माझं प्रकरण थंड बसत्यात असताना जशी जय महाराष्ट्राने माझी सर्वप्रथम माहिती दिली, त्याच्यानंतर प्रशासन सरकार सर्व खळबळून जागे झाले। तपासाला मला पण सहकार्य करायला लागेल आणि ते तपासाला गती देण्यासाठी मी पूर्णपणे सक्षम आहे। आणि जर हा रॉकेट खोलण्यासाठी जर ते मला कंबोडिया ज्या मी इथं गेलो ते प्रत्येक ठिकाण पण मी दाखवू शकतोय। माझी एकच विनंती आहे की या पूर्ण रॉकेटचा पर्दाफाश करावा, ही माझी कडकडीची विनंती आहे। तर याविषयी अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी रवी ढोबळे। रवी, चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून जे आहे ते किडनी विकल्याचं प्रकरण समोर आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात जे आहे ते खळबळ माजले होते। या प्रकरणात सध्या एक विशेष अपडेट समोर आलेले आहे। विशेष पथकाला जे आहे ते मोठं यश आलेलं आहे। किडनी विकणारा जो पीडित शेतकरी आहे त्याला जो प्रवृत्त करणारा जो डॉक्टर कृष्णा आहे, याला रविवारी रात्री जे आहे पोलिसांनी जे आहे ते सोलापुरातून अटक केली आहे। डॉक्टर कृष्णा हा जो आहे तो बनावट नाव जे आहे ते वापरून जो आहे तो सोलापुरात राहत होता। त्याचं नाव मल्लेश असल्याचं समजते। पोलिसांना त्याला अटक करण्यामध्ये यश आलेलं आहे। डॉक्टर कृष्णा जो आहे तो याची एक धक्कादायक बाब देखील समोर आलेली आहे। तो एक अभियंता आहे आणि त्यांनी देखील जे आहे ते किडनी विकल्याचं समोर आलेलं आहे। आता विशेष पथकाला जे आहे ते नाशिक पासून जे आहे ते या तपासाचे धागेधारे जे आहेत ते सोलापूर पर्यंत पोहोचलेले आहेत। त्यामुळे कुठेतरी या किडनी रॅकेटमध्ये अनेक जे रॅकेट आहे ते समोर येण्याची शक्यता आता सध्या वर्तवली जात आहे। ठीक आहे। धन्यवाद रवी दिलेल्या माहितीबद्दल।